चालू केलं. आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशदा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन सांगली जिल्ह्याच्या वतीने गेले अनेक महिने मिरज सांगली सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आम्ही न्याय हक्कासाठी भांडत आहोत, संघर्ष करत आहोत. गेले 30 वर्षापासून त्या ठिकाणी 29 दिवस तत्वावर न्यायालयीन बदलीचे कर्मचारी काम करतात. पण त्यांना एक मॅट कोर्टाचा एक आदेश देखील आलेला आहे की 10 वर्ष पूर्ण झाल्यावर जसे जागा रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्त जसे होतील त्यांना त्या ठिकाणी कायमस्वरूपी सामावून घ्या. परंतु त्या ठिकाणी सामावून घेतलेलं नाही. या उलट मॅट कोर्टाचा अवमान त्या ठिकाणी केलेला आहे. आणि अलीकडे जर आपण बघितला तर 12/2/2025 मध्ये मंत्रालयामध्ये माननीय सचिव वैद्यकीय शिक्षण व दर विभाग यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये सरळ स्पष्ट म्हटण्यात आलेलं आहे, सरळ स्पष्ट सगळ्या राज्यातील अधिष्ठातांना स्पष्ट निर्देश दिलेला आहे की त्या ठिकाणी जे रुग्णालयाने एक हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे आणि जोपर्यंत ते रीट याचिकाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत कुठल्याही हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी न्यायालयीन बदली कर्मचारी त्या ठिकाणी कोणतीही सरळ सेवा भरती करण्यात येऊ नये असं स्पष्ट निर्देश असताना देखील आत्ताच्या या सांगली मिरज सिव्हिलमधील अधिष्ठाता किंवा संबंधित जिल्हाधिकारी यांनी जो काय सरळ सेवा भरतीचा जो घाट घातलेला आहे त्या ठिकाणी काय आर्थिक व्यवहार होतो, काय भ्रष्टाचार होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. त्यामुळे तात्काळ या सरळ सेवा भरती प्रक्रिया स्थगित करण्यात यावी आणि न्यायालयीन बदली कर्मचाऱ्यांना जोपर्यंत त्यांच्या हातात ऑर्डर दिली जात नाही, जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत न्यायालयीन बदली तोपर्यंत सरळ सेवा भरती या ठिकाणी करण्यात येऊ नये. अन्यथा आम्ही या वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या वतीने उग्र आंदोलन करू. त्यावेळेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित अधिष्ठा आणि जिल्हाधिकारी असतील हे आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.